घातली मी साध तेव्हा थांबले नाही कोणी, घातली मी साध तेव्हा थांबले नाही कोणी, चांगले आहेत सारे आपले नाही कोणी. दीवाने ख़ास में आप सभी ख़ास मेहमानों का फिर एक बार ख़ास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गज़ल रसिकांना सप्रेम नमस्कार. आज आपण सीनियर मराठी गज़लकार, उस्ताद मराठी शायर भूषण कटककर उर्फ बेफिकीर यांचे दर्जेदार शेर, यांची बेहतरीन मराठी शायरी या विषयावर आपण आज बोलणार आहोत. तो दोस्तों, बेहतरीन मराठी गज़लकार, एक सीनियर मराठी गज़लकार भूषण कटककर उर्फ बेफिकीर, इनकी बेहतरीन मराठी शायरी और उनके दर्जेदार शेर आज हम इस मौजू पर बात करेंगे. तो दोस्तों, मराठी गज़ल का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला हम दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल की ताकत का पता चल सके. तो दोस्तों, सबसे पहले शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके बुलंद अशार. दोस्तों, भूषण कटककर इनकी रिहाइश पूना की है, पुणे महाराष्ट्र की है. दोस्तों, उर्दू शेर व अदब में मिर्ज़ा गालिब और मीर तकी मीर भले ही सबसे बड़े शायर माने जाते हैं, लेकिन जो मर्तबा मिर्ज़ा दाग दहलवी और इमाम बख्श नासिक साहब को हासिल हुआ, वो उर्दू शेर व अदब में किसी और को हासिल नहीं हो सका, क्योंकि इनके यहाँ इनके शागिर्दों की संख्या, शागिर्दों की तादाद बहुत बड़ी थी. इसीलिए उन्हें स्कूल ऑफ थॉट, दिल्ली स्कूल ऑफ उर्दू एंड लखनऊ स्कूल ऑफ उर्दू का मर्तबा हासिल हुआ. दोस्तों, कुछ इसी तरह का मामला भूषण कटककर उर्फ बेफिकीर साहब का भी है. उनके शागिर्दों की संख्या बहुत बड़ी है. कई लोगों को उन्होंने उर्दू गज़ल की तालीम दी, उनके इल्म अरूज़ के बारे में बताया, और एक बड़ी शागिर्दों की तादाद उन्होंने तैयार की, जो बाद में जो शागिर्द वो ख़ुद उस्ताद बन गए, और कई लोगों को उन्होंने भी उर्दू गज़ल, मराठी गज़ल की तालीम दी. तो इसीलिए बेफिकीर साहब का मराठी गज़ल में ये काम बहुत बड़ा है, जिस तरह उनकी शायरी बड़ी है. दोस्तों, एक करम कविता रसिक मंडल, ये एक अदबी इदारा है पुणे में, जिसके भूषण कटककर साहब, बेफिकीर साहब उसके सर्वे सर्वा हैं, जिसके ज़रिए वो मराठी गज़ल के वर्कशॉप्स, मुशायरे और कई अदबी प्रोग्राम्स मराठी गज़ल और कविताओं पर करवाते रहते हैं. और मराठी गज़ल के एनरिचमेंट के लिए मुसलसल बेफिकीर साहब काम करते हैं. आज भी वो इसी काम में लगे हुए हैं, जुड़े हुए हैं. दोस्तों, बेफिक्री 2, ये उनकी किताब का नाम है जो मंजर आम पर शाया है. उनकी इस किताब में से कुछ सिलेक्टेड शेर मैं आपके सामने आज पेश करूँगा. तर मित्रांनो, बेफिक्री 2 या पुस्तकामधून काही सिलेक्टेड शेर मी तुमच्यासमोर सादर करतो. आपण गझलच्या या 3-4 शेरांपासून सुरुवात करूया. एक छोट्या बहरची गझल आहे, त्याच्यामध्ये बेफिकीर साहेब नॉस्टॅल्जिक होताना दिसतात एक जुन्या आठवणींमुळे. ते त्यांचे शेर बघा. उत्तरे सापडायची पूर्वी, माणसे उलगडायची पूर्वी, सासरी लेक जायची तेव्हा, पूर्ण वस्ती रडायची पूर्वी, वाटली जायची घरामध्ये, वेदना परवडायची पूर्वी, आणि मी तिला आज भावतो आहे, जी मला आवडायची पूर्वी. क्या अंदाज़ बयां है. बकोले बशीर बद्र, जिस तरफ भी चल पड़ेंगे रास्ता हो जाएगा. तो हाच कॉन्फिडन्स बेफिकीर साहेबांच्या शेरमध्ये पहा की वाट होती तिथून गेले ते, वाट झाली जिथून गेलो मी. आणि आता हे 2 उत्कृष्ट शेर बघा त्यांचे.
कुणीही एकमेकांना पुढे नाही सहन झाले, मलाही आकलन झाले, तुलाही आकलन झाले. नवा संकल्प केला की नवी पळवाट सापडते, व्यसन सोडायचा संकल्प करण्याचे व्यसन झाले. काय सुंदर अभिव्यक्ती आहे. आणि सामाजिक पैलूवर भाष्य करताना बेफिकीर यांची यांच्या एक उत्कृष्ट शेर आहे. एक त्यांनी व्यथा मांडली आहे. तो शेर बघा. 70 वर्षांचा माझा हा देश रखेली आहे, 70 वर्षांचा माझा हा देश रखेली आहे, हाही सांभाळत नाही, तोही सांभाळत नाही. आणि आता त्यांचा हा शेर पहा. हो असा तू, हो तसा तू सांगती सारे मला, हो असा तू, हो तसा तू सांगती सारे मला, मी जसा आहे तसे कोणी न स्वीकारे मला. आणि हा अछूता ख्याल बघा. कुंडलीच्या आत घेण्याचे किती घेता तुम्ही, कुंडलीच्या आत घेण्याचे किती घेता तुम्ही, बोलले हे कुंडली बाहेरचे तारे मला, बोलले हे कुंडली बाहेरचे तारे मला. किती अछूता ख्याल है. जहाँ दुनिया ग्रह तारों की शांति या उससे निजात पाने के लिए न जाने क्या क्या नहीं करती, वहाँ बेफिक्र साहब कहते हैं कि उनकी कुंडली में प्रवेश करने के लिए आप क्या लेते हो, आप क्या दाम लोगे. वो बेताब हैं, जो तारे हैं वो उनकी कुंडली में आने के लिए बेताब हैं. इस तरह का यह ख्याल उन्होंने पेश किया है. उस शेर को मैं एक और बार पढ़ता हूँ. कुंडलीच्या आत घेण्याचे किती घेता तुम्ही, बोलले हे कुंडली बाहेरचे तारे मला. बेफिकीर या शब्दाच्या अर्थाला सार्थक करणारा हा त्यांच्या मक्त्याचा शेर बघा. एक गझलमधला. कोण माझ्यासारखा प्रख्यात होता बेफिकीर, कोण माझ्यासारखा प्रख्यात होता बेफिकीर, मी जिथे नाही तिथेही व्हायचे माझे हसे, मी जिथे नाही तिथेही व्हायचे माझे हसे. त्यांचे हे 2 शेर पहा आता. एकटे प्यायला मजा येते, एकटे प्यायला मजा येते, आपले व्हायला मजा येते, आपले व्हायला मजा येते, खुद्द ती भेटण्याहुनी हल्ली, खुद्द ती भेटण्याहुनी हल्ली, वाट पाहायला मजा येते, वाट पाहायला मजा येते. अध्यात्म आणि आत्मचिंतन या दोन्ही गोष्टी किती सुंदररित्या बेफिकीर साहेबांनी मांडल्या आहेत त्या 2 शेरमध्ये बघा. गर्वमुक्त होण्यासाठी जन्म घेतला मी, गर्वमुक्त होण्यासाठी जन्म घेतला मी, देहमुक्त होता नाही गर्व पोसला मी, लाख रंग आयुष्याने लावले मनाला, मूळ व्यक्तिमत्वाचा पण डाग ठेवला मी. स्वतःची एक छाप सोडणारा हा बेफिकीर साहेबांचा शेर आहे. आणि हा शेर बघा. मी तुला न शोधणे नि तू मला न भेटणे, छंद वेगळे असून त्रास एक आपला, छंद वेगळे असून त्रास एक आपुला. आणि आता हे 3 त्यांच्या गझलच्या एक शेरमध्ये किती अर्थपूर्ण सल्ला बेफिकीर साहेब देतात आहे ते बघा. फार सच्ची माणसे जोडू नका, फार सच्ची माणसे जोडू नका, जोडली गेलीच तर तोडू नका, फारसे नाविन्य नसते त्यामध्ये, आपली गुपिते कधी फोडू नका, माणशी एकच दिले जाते इथे, माणशी एकच दिले जाते इथे, मन कुणाचेही कधी मोडू नका. दोस्तों, गज़ल का मैं हमेशा कहता हूँ कि गज़ल का कोई भी शेर मोनोलॉग नहीं होता है, वो एक डायलॉग की तरह होता है जो आपसे गुफ्तगू करता है, आपसे कन्वर्सेशन करता है और सुनने और पढ़ने वालों को ख़ुद में शामिल कर लेता है. तो इस ताल्लुक़ से बेफिकीर साहब का ये बेहतरीन शेर देखिए. काय होतीस तू बघत परवा, काय होतीस तू बघत परवा, काय होतीस तू दिसत परवा, काय होतीस तू दिसत परवा.
मनुष्य जीवन की दुविधा कितने असरदार तरीके से बेफिक्र साहब ने उनके शेर में व्यक्त की है। देखिए 2 शेर। जपता जपता मने लागते धाप मला, सोसत नाही भलेपणाचा शाप मला, कुठे जायचे ठरवण्यात गेले जीवन, कुठून आलो समजेना अद्याप मला। आणि मीर तकी मीर साहेबांची आठवण करून देणारा बेफिकीर साहेबांचा हा बुलंद शेर बघा। प्रत्येक दुःख माझे शाई बनेल जेव्हा, प्रत्येक दुःख माझे शाई बनेल जेव्हा, होतील शब्द सारे साधे सुधे प्रवाही, होतील शब्द सारे साधे सुधे प्रवाही। आणि आता एक बेफिकीर साहेबांची हे 2 शेर बघा की कॉमन ह्युमन टेंडन्सी चा कसा उल्लेख करतात ते की हवा होता मला आराम तेव्हा काम करताना, हवा होता मला आराम तेव्हा काम करताना, मिळावे काम आता वाटते आराम करताना, तुझे दुर्लक्ष झाल्यावर किती बदनाम झाले बघ, तुला बदनाम करणारे तुला बदनाम करणारे, तुला बदनाम करणारे तुला बदनाम करणारे, तुझे दुर्लक्ष झाल्यावर किती बदनाम झाले बघ, तुला बदनाम करणारे तुला बदनाम करणारे। मित्रांनो, हे 3 शेर बेफिकीर साहेबांचे आता आपण बघूया। आठवांची पखाल आहे मी, आसवांचा दलाल आहे मी, एकदा वेळ काढूनी भेटा, एकदा वेळ काढूनी भेटा, काय सांगू धमाल आहे मी, चोरूनी भेटते मला अजूनी, चोरूनी भेटते मला अजूनी, आणि म्हणते खुशाल आहे मी, आणि म्हणते खुशाल आहे मी। हर जगह हर तरफ बेशुमार आदमी, निदा फायली साहेब असं म्हणतात। तर त्या अनुषंगाने त्या दृष्टीने ह्यांचे बेफिकीर साहेबांचे हे शेर बघा। जन्मतो गर्दीत आपण संपतो गर्दीत पण, जन्मतो गर्दीत आपण संपतो गर्दीत पण, एकटा हा एकटा तो एकटा प्रत्येक जण, सोबतीला ठेव मित्रा 4 चौघांना तुझ्या, एकटा पाहून हल्ली गाठते आहे मरण, एकटा पाहून हल्ली गाठते आहे मरण। आणि माणसाच्या एकटेपणावर त्यांचा अजून एक सुंदर शेर आहे बेफिकीर साहेबांचा, तो बघा। घातली मी साध तेव्हा थांबले नाही कोणी, घातली मी साध तेव्हा थांबले नाही कोणी, चांगले आहेत सारे आपले नाही कोणी, चांगले आहेत सारे आपले नाही कोणी। तर मित्रांनो, मला आशा आहे बेफिकीर साहेबांचे हे दर्जेदार शेर तुम्हाला नक्कीच आवडले असतील। तो दोस्तों, बेफिकीर भूषण कटक्कर साहब, इनके बुलंद मराठी अशार मुझे उम्मीद है आपको ज़रूर पसंद आए होंगे। तो अगली मर्तबा एक नए मौजू गुफ्तगू के साथ आपके सामने फिर हाज़िर होते हैं। तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए। बहुत बहुत शुक्रिया।